नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाकडे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये आपण तुमच्या 2025 जवळपास संपूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी कव्हर करणार बघा. त्याचा आपण आज भाग पहिला बघतोय बघा. यामध्ये तुमच्या जवळपास संपूर्ण घडामोडी कव्हर होणार आहेत बघा. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, AI वापराबाबत मार्गदर्शक प्रणाली स्वीकारणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर केरळ उच्च न्यायालय बघा. त्यांनी काय केले? AI वापराबाबत मार्गदर्शक प्रणाली स्वीकारलेली आहे बघा. पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधानमंडळ कोणते? तर दिल्ली विधानसभा हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधानमंडळ बनले आहे बघा. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर CP राधाकृष्ण बघा. हे महाराष्ट्राचे काय होते? तर 21वे राज्यपाल होते बघा. त्यांची आता काय तर देशाचे आपले 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅबॅटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर सिक्कीम हे राज्य ठरले आहे बघा. यांनी काय केलं आहे? सरकारी कर्मचाऱ्यासाठी कोणती? तर सॅबॅटिकल रजा योजना सुरू केली आहे बघा. सुट्टीचा तो एक प्रकार आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मोबाईल फोनवर मतदान सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर बिहार राज्य ठरले बघा. यांनी काय केलं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मोबाईलद्वारे मतदान सेवा सुरू केली बघा. तर हे अशा प्रकारचं पहिलंच राज्य ठरलं आहे. नेक्स्ट बघा, आता कोणते पोलीस ठाणे ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे? तर कोणते येते? अर्थकुलम पोलीस ठाणे केरळचं आहे बघा. केरळमधलं पोलीस ठाणे आहे. तर चला नेक्स्ट बघूया. आता बघा, महादई नदी पाणी वाटप वाद कोणत्या दोन राज्यांमध्ये सुरू आहे बघा? महाराष्ट्र, आपलं कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यामध्ये ह्या नदी वाटप पाणी वाटप म्हणजे चालू आहे वाद बघा. आणि हिला थोडंफार महाराष्ट्रात देखील या नदीचं थोडंफार पाणी आहे बघा. त्यामुळं हे कर्नाटक आणि गोवा तुम्ही सध्या लक्षात ठेवायचं आहे बघा. पाणी वाटप वाद कोणत्या नदीमध्ये? महादई. आणि कोणत्या दोन राज्यामध्ये चालू आहे? कर्नाटक आणि गोवा. फक्त एवढं लक्षात ठेवा, महाराष्ट्र शेजारी नदी असल्यामुळे थोडं आपल्याला विचारलं जाऊ शकते बघा. लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य काय आहे? तर बघा, इम्पॉवर सिटीजन, एक्सपोज करप्शन हे लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य आहे. हे देखील महत्त्वाचं IMP आहे. हे देखील लक्षात ठेवा बघा. नेक्स्ट बघा, आता सर्व शहरी स्थानिक संस्थांसाठी एकच डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर मध्य प्रदेश राज्य बनले आहे. यांनी काय केलं? सर्व शहरी स्थानिक संस्थांसाठी एकच डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे एकच ॲप वगैरे काय तयार केलं आहे. तिथे सगळी माहिती मिळून जाईल बघा. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. आता सिक्कीमला भारतीय संघ राज्यामध्ये सामील होऊन किती वर्ष पूर्ण झाली आहे बघा? तर जवळपास 50 वर्ष पूर्ण झाले बघा. 16 मे 1975 रोजी सिक्कीम हे काय भारताचे 22वे राज्य बनले होते. तर घटनादुरुस्ती जर म्हणताल तर 36वे घटनादुरुस्तीनुसार ते सामील करण्यात आले. हे देखील महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा बघा. कोणत्याही पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. कारण किती वर्ष पूर्ण झाले? तर 50 वर्ष सामील होऊन आता पूर्ण झाले बघा. नेक्स्ट बघा, तामिळनाडू राज्याने केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोणत्या राज्याने? तर तामिळनाडू राज्याने. कशासाठी केली बघा? केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी. हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा बघा. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार भारतात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर 10वा क्रमांक आहे बघा. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 नुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर 10वा आहे. चला आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया बघा. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती सूर्यकांत बघा. नुकतीच यांची नियुक्ती करण्यात आली. देशाचे कितवे? तर 53वे सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात. नीती आयोगाचे काय? तर पूर्णवेळ सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली बघा. UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली UPSCच्या अध्यक्षपदी. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर आपलं बघा न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची निवड करण्यात आली. की कोणत्या? तर 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी, म्हणजे त्याला आपण कायदा आयोग देखील म्हणतो बघा. समोरचा बघा, आता अनुसूचित जाती उपवर्गीय लागू करणारे राज्य कोणते? बघा, अनुसूचित जातींचे काय उपवर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य ते तेलंगणा बनले. हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा बघा. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर निर्णय देण्यासाठी राष्ट्रपतींना किती कालावधी निश्चित केला आहे? तर 3 महिने कालावधी निश्चित केला आहे बघा. बघा, पूर्वी कसे होते? तर पूर्वी जर समजा राज्यपालांनी एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले
तर राष्ट्रपतीला त्यावर कोणतेही बंधन नव्हते, म्हणजे राष्ट्रपतीने कधी मान्यता द्यायची किंवा राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ पाठवले तरी मान्यता देणे वगैरे असे काही बंधनकारक नव्हते. पण आता काय केलं आहे, राज्यपालांनी समजा जर राष्ट्रपतीकडे विधेयक पाठवले तर राष्ट्रपतीला त्याला काय करावं लागणार आहे, तर 3 महिन्याच्या आत परवानगी देणं गरजेचं असणार आहे बघा. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ बघा. आता देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ज्ञानेश कुमार यांची करण्यात आली बघा. देशाचे कितवे, तर 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली बघा. समान नागरी संहिता लागू असणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे, तर उत्तराखंड बनले आहे बघा. हे तर काय, तर समान नागरी संहिता लागू असणारे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य बनलं आहे बघा. 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते बघा. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोओ सुबियांतो हे काय होते, तर 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते बघा. जेव्हा बघा आपला पहिला प्रजासत्ताक दिन जेव्हा साजरा करण्यात आला होता तेव्हा सुद्धा प्रमुख पाहुणे कोण, इंडोनेशियाचे होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा बघा. पण आता 76चे कोण आहेत, तर हे देखील इंडोनेशियाचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा आपल्याला. नेक्स्ट पॉईंट बघू आपण बघा. ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे, तर मध्य प्रदेश ठरले आहे. काय, तर ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले बघा. भारत पोल पोर्टल कोणी विकसित केले आहे, तर CBIने विकसित केले आहे बघा. फरार आरोपींचा मागोवा घेण्यासाठी हे विकसित केले आहे. कोणते, तर भारत पोल पोर्टल हे विकसित केले CBIने. महत्त्वाचं बघा. बेळगाव काँग्रेस अधिवेशनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहे, तर 100 वर्ष पूर्ण झाले बघा. महत्त्वाचं आहे बरं का बेळगाव काँग्रेस अधिवेशन, कारण की हे एकमेव अधिवेशन असं आहे ज्याचे अध्यक्ष काय होते, तर गांधी होते बघा. आणि त्याला किती आता 100 वर्ष पूर्ण झाले जवळपास. ते देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर माजी न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम हे काय, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. हा देखील क्वेश्चन विचारण्यासारखा आहे बघा, विचारला जाऊ शकते. एक राष्ट्र एक निवडणूक संबंधित घटनादुरुस्ती विधेयक कितवे आहे, तर 129वे घटनादुरुस्ती विधेयक बनला. हे देखील महत्त्वाचे आहे बघा, त्याच लक्षात ठेवा बरं का. 129वे घटनादुरुस्ती विधेयक. भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे उभारण्यात आले आहे, तर OP जिंदाल सोनीपत हरियाणा येथे बघा. भारतातील पहिले काय, तर संविधान संग्रहालय इथे उभारण्यात आलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पहिली आंतरराष्ट्रीय पाली भाषा परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती, तर कॅन्डी श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली. ही पहिली आंतरराष्ट्रीय पाली भाषा परिषद आहे बघा, श्रीलंका येथे कॅन्डी येथे आयोजित करण्यात आली. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक 63वा आहे. लक्षात ठेवा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025मध्ये जागतिक शांतता निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक आहे 115वा जागतिक शांतता निर्देशांक. आणि आनंदी अहवालमध्ये त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 118वा. हा देखील लक्षात ठेवा बघा, महत्त्वाचा आहे. नेक्स्ट बघा. आता भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे, तर मंगलोर आहे बघा. भारतातील सर्वात काय, तर सुरक्षित शहर आहे. तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे, तर रशिया ठरला आहे. यांनी काय, तालिबान सरकारला मान्यता दिली आणि अशी मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. हा देखील IMP पॉईंट आहे बघा, लक्षात ठेवा. UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे, तर त्रिनिदाद आणि टोबॅगो हे काय, तर पहिला देश UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला बघा. हा देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. ॲमेझॉन प्रदेशातील मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळणारे पहिला देश कोणता ठरला आहे, ॲमेझॉन प्रदेशातील बघा ज्यांनी काय, तर मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवलं आहे तो ठरला आहे सुरिनाम. हा देखील महत्त्वाचा लक्षात ठेवा. पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषद 17 जून 2025 रोजी कुठे पार पडली, तर नैरोबी केनिया इथे पार पडली. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथे तुम्ही जॉईन करून घ्या आणि तुम्हाला तिथे ही PDF भेटून जाईल बघा. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करत चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करत चला, कारण की ही जी सिरीज आहे याचा आता भाग पहिला आहे बघा. हिला जरी 9 महिन्याचं नाव दिलं असेल, मागील 9 महिन्याचं, तरी मी जानेवारीपासून जवळपास नोव्हेंबरपर्यंत आपले महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी घेणार आहे. आणि महत्त्वाच्या IMP ज्या आहेत त्या 2024च्या सुद्धा घेणार आहे, कारण की कंबाईनच्या मुलांना देखील याचा फायदा व्हावा म्हणून 2024च्या देखील काही महत्त्वाच्या घडामोडी मी यामध्ये घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, कारण की तुम्हाला घडामोडी बघूनच जाईल की खूप इम्पॉर्टंट घडामोडी यामध्ये मी घेत आहे. आणि जवळपास 10+ व्हिडिओ होते बघायचे, कारण की जवळपास मी 150 पेजेस प्लस
याची PDF बनवली आहे. डेली जवळपास 20 ते 25 पेज मी घेत जाईल एका व्हिडिओमध्ये, त्यामुळे ते लक्षात ठेवा बघा. 17वी ब्रिक्स परिषद कुठे पार पडली? तर रिओ दी जानेरो, ब्राझील इथे ही 17वी ब्रिक्स परिषद पार पडली बघा, लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025नुसार जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणते? तर कोपनहेगन बघा, डेन्मार्कमधील शहर आहे. आणि भारतातला आपण बघितलं कोणतं? मंगलोर आहे बघा. आणि जगातील सर्वात कोणतं आहे? तर कोपनहेगन आहे बघा, राहण्यायोग्य शहर. शाश्वत विकास अहवाल 2025नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे 99वा शाश्वत विकास अहवालानुसार. पहिली आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन कधी साजरा करण्यात आला? बघा, पहिला आंतरराष्ट्रीय न्यायिक कल्याण दिन 25 जुलैला साजरा करण्यात आला. हा देखील IMP आहे बघा. पहिलाच असल्यामुळं आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेत हा 100% विचारला जाणार आहे बघा, त्यामुळे तो लक्षात ठेवा बघा. बघा, जगातील पहिला इमिथेनॉल प्रकल्प मे 2025मध्ये कुठे सुरू करण्यात आला आहे? तर डेन्मार्क येथे. आणि हे जगातील पहिला इमिथेनॉल प्रकल्प आहे का? आणि कधी? मे 2025मध्ये सुरू करण्यात आला, डेन्मार्कमध्ये. हा देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. कॅनडाच्या नवीन परराष्ट्र मंत्री या पदावर येणाऱ्या पहिल्या हिंदू महिला कोण ठरल्या आहेत? तर अनिता आनंद ठरल्या आहे बघा. काय? तर कॅनडाच्या नवीन परराष्ट्र मंत्री होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरल्या आहेत, ते लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 123वा सदस्य कोणता देश बनला आहे? तर अंगोला हा देश बनला आहे बघा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा? तर 123वा सदस्य बनला आहे हा देश, तर अंगोला. महत्त्वाचं लक्षात ठेवा बघा. क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट सुरू करणारा पहिला देश कोणता ठरला? तर भूतान ठरला आहे बघा. काय केलं त्याने? क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट सुरू केलं आहे बघा, भूतानने. बघा, ISAच्या भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारी पहिली आफ्रिकन देश कोणता ठरला? तर मॉरिशस ठरला बघा. काय केलं? ISAच्या भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा हा पहिला आफ्रिकन देश ठरला, मॉरिशस. जागतिक गुप्तचर सुरक्षा प्रमुखांची 4थी परिषद कुठे पार पडली? तर नवी दिल्ली येथे पडली बघा. नवी दिल्ली येथे पार पडली. कोणती? तर जागतिक गुप्तचर सुरक्षा प्रमुखांची 4थी परिषद बघा. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. नाबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा कोणाची निवड झाली? तर बघा, नेतुंबो नंदी नदेतवाह ही यांची निवड झाली. नाबियाच्या काय? पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्यात बघा. ते नाव थोडं अवघड असेल पण लक्षात ठेवा बघा. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर शांघाय इथे आहे बघा. विचारलं जाऊ शकतं, NDBचे मुख्यालय कुठे आहे? तर शांघाय इथे. कधी कधी GSच्या फॅक्टवर देखील क्वेश्चन विचारले बघा. राष्ट्रकुलाच्या पहिल्या महिला आफ्रिकन महिला सरचिटणीस कोण आहेत? तर शर्ली बॉचो आहेत बघा. त्या राष्ट्रकुलाच्या काय? पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस आहेत, त्या देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. जागतिक आनंदी अहवाल 2025नुसार भारताचा रँकिंग कितवा आहे? तर 118 आहे बघा. आता नुकतंच मी तुम्हाला सांगितलं होतं जागतिक आनंदी अहवालानुसार. राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार 2025 कोणत्या ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे? तर बघा, डव्वा यस ग्रामपंचायत गोंदियाची बघा. या ग्रामपंचायतीत कोणता? तर राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार 2025 प्राप्त झाला आहे. खूप महत्त्वाचा, म्हणजे एकदम IMP करून ठेवा बघा, डबल IMP करून ठेवा याला, कारण की हा 100% कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आणि खास करून TCS असेच प्रश्न विचारते बघा, त्यामुळं महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. AIने जनरेट बाल शोषण सामग्रीला गुन्हा ठरवणारा पहिला देश कोणता ठरला? तर ब्रिटन ठरला. म्हणजे काय? AI जनरेटेड जे बाल शोषण सामग्री आहे तर त्याला गुन्हा ठरवणारा पहिला देश ठरला आहे ब्रिटन बघा. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025नुसार भारताचा रँकिंग किती आहे? तर 85 आहे हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते बघा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर 21 डिसेंबर हा दिवस काय? तर जागतिक ध्यान दिवस हा म्हणून घोषित करण्यात आला आहे, ते देखील महत्त्वाचं लक्षात ठेवा बघा. न्यायाधीशांच्या निवडणुकीला मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर मेक्सिको ठरला आहे. यांनी काय केलं? तर न्यायाधीशांच्या निवडणुकीला, म्हणजे न्यायाधीशांची निवड कशी होणार? तर निवडणुकीत होणार, आणि अशी मान्यता देणारा मेक्सिको हा पहिलाच देश ठरला आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे बघा. अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारा पहिला अरब देश कोणता? तो UAE ठरला आहे बघा. पहिला अरब देश ठरला ज्याने की अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आहे बघा. रामलल्लाची प्रतिमा असणारे टपाल तिकीट प्रसिद्ध करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? तर तो लाओस ठरला आहे बघा. रामलल्लाची प्रतिमा असणारं पहिलं टपाल तिकीट यांनी जाहीर केलं लाओसने. हा देखील महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा. अशा प्रकारे आपण आज काय केलं आहे? तर जवळपास म्हणजे 20 पेजेस घेतले बघा. 20 पेजेस घेतले आणि एकदम IMP क्वेश्चन घेतले बघा.
असेच आपल्याकडे जवळपास आपण आता म्हणजे जवळपास 20 एक व्हिडिओ तरी होतील आपल्या बघा, 20+ व्हिडिओ होतील ज्यामध्ये आपण संपूर्ण वर्षाचं करंट कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो मी, जॉईन करा. तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. सगळ्याच PDF जवळपास तिथं मी जवळपास भरपूर क्वेश्चन काढले, त्या PDF तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.